पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना होती. त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मीटिंग असेल की कर्जमाफी करायची. कर्जमाफीची अंमलबजावणी केली. हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे पण हजारो कोटी रुपये त्यावेळी आयुक्त विभागाचा चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता. त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळीच्या सरकारने बराच पुढाकार घेतला. आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी 29 आधी मताच्या आधी 10 महिने करणं योग्य नाही. आता करावं तर ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही जास्त नसेल असं तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाहीत असं माझं हा बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. येणार नाही अशी आमची समजूत. मागच्या पुरामध्ये सांगली साताऱ्यामध्ये मुली सारख्या छोट्या गावातून लातूर सारख्या छोट्या गावातून आम्ही मदत पाठवली म्हणजे आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलाय साखर कारखानदारीचं एक मोठं केंद्र फिरतोय तशी मदत मागे येते. आम्हाला कोल्हापूरातून सतीश पाटलाकडून श्रम येते असे समजतंय. तुम्ही इकडे आलात तुमच्याबरोबर काही अजून बरोबर येऊन वाटप करण्याचा शो मी नाही करणार. निवडणूक यांचे कार्यकर्ते मागून येत आहेत. मेहबूबला त्यांनी साधलाय जिल्हा अध्यक्षांना संपर्क साधतील. उस्मानाबादला आज सकाळी वाटप एका 2 गावात होतंय. सोलापूरच्या 2 ठिकाणी 3 ठिकाणी वाटप झालं. ते चालू आहे. आमच्याकडे फक्त आम्ही हा प्रसंग मदत फोटो वगैरे लावायची काम केले. तयारीत नाहीये. बाकीचे कार्यकर्ते काम करतात मला माहित नाही काय. चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलाय सांगली जिल्हा बँकेची नोकरी भरती झाली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि बँकेची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील केली. मी त्याच्यावर काय बोलायचं त्याला मी त्या बँकेचं संचालक नाहीये. मी त्या बँकेत काम करत नाहीये. त्यामुळे काय त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता पूर हानीचा काळ जे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करतोय. त्या गोष्टी राजकारणात शेवटी राज्यात काय चाललंय तुम्ही काय करताय हे जनताच विचारेल. त्याला प्रश्न आहे मात्र धाराशिवचे कलेक्टर हे 24 तारखेला शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये डान्स करताना आढळून आले. एकीकडे एवढं मोठं संकट आहे शेतकरी उद्ध्वस्त झाला. काही ठिकाणी लोक अडकले. मदत करण्याऐवजी कलेक्टर डान्स कार्यक्रमामध्ये कधी केलं 24 तारखेला अतिवृष्टी झाल्यानंतर 24 तारखेला आज 26 संवेदना आहे. व्हायला नको पाहिजे.